नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। ट्रॅक्टर घेऊन आपण चाललो होतो भाकर सोडायला। आपल्याला 7:30ची सिस्टीम बसवायची होती। देवगडी म्हणतोय कसा बोलतोय ट्रॅक्टर हा। मग काकर सोडून आपण ट्रॅक्टरला डंपिंग जोडून घेतला। कारण आपल्याला डंपिंग मध्ये सोलरच्या प्लेटा न्यायच्या होत्या। सगळं मटेरियल डंपिंग मध्ये टाकून आपण चाललो होतो डायरेक्ट रानात। कारण आज आपल्याला 7:30ची सिस्टीम बसवायची होती विहिरीवर। रानात येऊन डायरेक्ट ट्रॅक्टर घेतला रिवर्स लावून। माल कालवायसाठी आपण विहिरीतून पाणी शेंदून काढत होतो। किटलीच तोंड बारीक असल्यामुळे काही पाणीच येणार आहोत। हा खांब आपण गाडायला घेतला। तो पण एक गाडायचो आपण। ह्या राफ्टरचा एक कान वाकडा झालता राव। तोवर त्या गाड्यात चाललेला बॉक्स बनवायचा। तोपर्यंत दोन्ही खांब गाडून चालत। पण ह्या गाड्याचं काही काम आज उभं राखलं नव्हतं। तोपर्यंत आपलं स्ट्रक्चर पण बसून झालं। त्या गाडीने डायरेक्ट रानातून गाडी घातली होती सोलर बघायसाठी। सोलर तर बसून चालता, पण बारक्या स्ट्रक्चर तो अजून स्लोप द्यायचा राहिला। 7:30ची सिस्टीम असल्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला राव। तिकडलं उरकून आपण चायनीज खाण्यासाठी डायरेक्ट चाललो होतो नावड्याला। ऑर्डर सांगूच तर चायनीज आलत। मग चाललो आपण डायरेक्ट घरी। 10 जरी वाजले तरी आपली काही कामं थांबली नव्हती। आपण चाललो होतो 7:30ची सिस्टीम खाली करण्यासाठी। मग काय डायरेक्ट गाडी घेऊन लोकेशनवर आलो। गाडी तर खाली करून घेतली। मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।